आई प्रश्न विचारू नकोस आता तोंडात एक शब्द सुद्धा नकोय मला जो बताव दादा तू नेहमी मला ओरडतोस. काय झालं माझ्या बाबूला काल काय झालं बघ ना मम्मा दादा मला नेहमीच ओरडतो. काय रे दादा का ओरडलास ते जाऊ दे मोनिका तू कुठे होतीस पार्टी मधनं अचानक गायब झालीस कुठे गेली होतीस मी आपल्याच एका कामासाठी गेलेले आपल्या की पर्सनल माझ्याशी खोटं बोलू नकोस हं? शुभ्रा प्रभू तू एक काम कर तू आत्ता ना लगेच आऊकडे जा आणि आऊला सांग डॅडा नेहमी मला ओरडतो नेहमी असं ओरडून ओरडून बोलतो ओके त्याची कंप्लेंट कर मग बघ आऊ कशी पनिशमेंट देईल डॅडाला हा जा 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 पटकन जा कंप्लेंट कर जा जा काय रे काय समजतो स्वतःला स्वतः माती खायची कामं करायची आणि मला तोंडवर करून विचारायचं त्या अबीरला तूच पळवलंस ना हा उलट तोंड करून मला कसले जाब विचारतोयस आता तुझा काय संबंध मी त्या आबीरला गाडीन मारून टाकीन तुझा काय संबंध काय संबंध संबंध कसा नाही नवरा आहेस तू माझा कोण कुठला तो मुलगा तो कशावरून सावलीचाच मुलगा आहे की तू त्याला पळवून लावलंस तुझ्याच माणसांनी काही वर्षांपूर्वी त्या मुलाला फेकून दिलेलं ना दरीत मारून टाकलेलं सांगितलंय ना कशावरून तिचं मूल जिवंत आहे आणि कशावरून तो अबीर तिचा मुलगाच आहे तू काय हे असं गाढवपणा करून ठेवतोस रे कळेल कळेल लवकरच कळेल 8 वर्षापूर्वी एक्झॅक्टली काय घडलं होतं ते तो पोरगा सावलीचा स्वतःचा आहे का कळेल मला लवकरच असं कळेल तुझ्याकडे काही प्रूफ आहे हा तुझा काय संबंध हं? मी का तुला खरं सांगू सगळं का म्हणजे आपण एक टीम होत तुला असं वाटतंय हो मग तशी वाग हं? कारण प्रॉब्लेम काय माहितीये का जोपर्यंत तू माझ्याशी खरं बोलत नाही ना तोपर्यंत माझ्याकडनंही खऱ्याची अपेक्षा करू नकोस